नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पार येथे श्री राम वरदायिनी मातेची वार्षिक यात्रा उत्साहात संपन्न। अनेक मान्यवरांची उपस्थिती। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि रामायणकालीन धार्मिक देवस्थान तसेच घनदाट जंगलात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथील आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीची 7 दिवसांपासून सुरू असलेली वार्षिक यात्रा ललिताच्या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी 366 वर्षापूर्वी येथे बांधलेला पूल अजूनही सुस्थितीत आहे। महाबळेश्वर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ही यात्रा विविध गावातील देवदेवतांच्या आगमनाने सुरू झाली होती। आदिशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेदरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। लहान मुले, मुली आणि महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। युवकांसाठी 3 दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजनही केले गेले होते, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला। यात्रेच्या सांगता समारंभाच्या दिवशी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली। याच कार्यक्रमात आदिशक्ती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जाणारा 10वा आदिशक्ती गौरव पुरस्कार 2025 सन्माननीय अमर विजय बिरामणे सर, संस्थापक नचिकेता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि ॲस्टन हॉस्टेल पाचगणी यांना प्रदान करण्यात आला। तसेच विशेष प्रेरणा पुरस्कार 2025चे मानकरी माननीय श्री चंदनदादा सुनीता राजाराम चव्हाण साहेब, गावधाबे मोहन, उद्योजक समाजसेवक। तर कृतज्ञता सन्मान 2025 माननीय श्री शिवाजी रघुनाथ राजापुरे गुरुजी यांना प्रदान करण्यात आला। या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड, माननीय श्री नितीनदादा भिलारे, पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष तथा आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री अनिल काका सोंडकर, उपाध्यक्ष श्री जगन्नाथ शेटे, सचिव श्री नितीन सोंडकर, विश्वस्त श्री शिवाजी राजापुरे, श्री तुकाराम सपकाळ, श्री संजय सोंडकर, श्री विजय सोंडकर, श्री भिकन जाधव, श्री अरुण पंडित, श्री अमित मोरे, श्री सुभाष मोरे, श्री मयुरेश मोरे, श्री शंकर ढेबे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यात्रेदरम्यान अक्षय तृतीयेच्या दिवशी आदिशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनेक महिलांनी सहभाग घेतला। याशिवाय 6 दिवसांच्या यात्रेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा 2 तासांचा कार्यक्रम रंगला। तसेच दररोज रात्री दीपाली पाटणकर यांच्या तमाशाच्या मनोरंजनाने रसिकांची मने जिंकली। शेवटच्या दिवशी पहाटे देवीच्या पालखीचे मंदिरापासून प्रस्थान झाले। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात पालखी गावातून फिरली, जिथे अनेक माहेरवाशिणी महिलांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले। यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे घरोघरी स्वागत करण्यात आले। पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर ललिताच्या भजनाने आणि होमहवनाने यात्रेची सांगता झाली। श्री क्षेत्र पार्वतीपूर पार ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। अखेरीस 6 दिवस यात्रेसाठी आलेल्या देवदेवतांना भरलेल्या अंतःकरणाने निरोप देण्यात आला आणि यात्रेचा समारोप करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख अमर बिरामणे सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करावं। दिलेली आहे की तुम्ही रात्रंदिवस कष्ट करत राहा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, हेच मनाची बाळगून सर्व भाविक भक्तगण या आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने या दिवसाची आपण फार आतुरतेने वाट पाहत असतो। या दिवशी या समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी गौरव केला जातो आणि या गौरव करण्यासाठी उपस्थित असलेले, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वर्गीय